हॅलो हॅलो उमाताई, सॉरी मला तुम्हाला फोन नव्हता करायचा, पण मी खूप अस्वस्थ आहे परवापासून. म्हणजे ओवीला तिकडे सोडून आलो आणि मला असं सारखं वाटतंय की ओवीचं काहीतरी बिनसलंय. ओवी ठीक आहे ना? विजयराव, काळजी करू नका तुम्ही. ओवी आता रुळूक लागला आणि हळूहळू होईल सगळा नीट. थँक्यू. मला एवढंच ऐकायचं होतं. बाकी तुम्ही आहात म्हटल्यावर काळजीचं खरं तर काहीच कारण नाही. मला खात्री आहे तुमच्या मुलीसारखंच तुम्ही ओवीलाही वागवाल, तिच्या आईसारखी काळजी घ्याल, संध्याला दिलेलं वचन नक्की पूर्ण कराल. थँक्यू सो मच. जरा विचार करत होतो रे, आपलं एक जनरल असंच. नाही, कळतंय ना तुम्ही काय विचार करताय ते. बरं ते जाऊ दे, इकडे इकडे इकडे. हा हा ठीक आहे, ते होतं असं. मी काय म्हणतोय, ओवीशी तुझी मैत्री झाली का रे? म्हणजे म्हणजे अरे मैत्री झाली का याच्यावर असा प्रश्न येतो का? म्हणजे नाही म्हणजे काय आहे, मला तिच्याकडून माहिती हवी आहे. म्हणजे मी विचारू शकतो तिला, पण तुम्ही कसे एकाच वयाचे आहात ना, मन मोकळेपणाने बोलू शकतो ना तुम्ही. हो, पण कसली माहिती हवी आहे तुम्हाला? म्हणजे नेमकं काय बोलायचं तिच्याशी? अशीच एक जनरल माहिती हवी आहे रे मला. अच्छा, जनरल आहे. हा, आणि त्या जनरल गोष्टीचा तुम्ही एवढा विचार करताय? अरे म्हणजे कसं आहे, तिचे वडील बिझनेस करतात ना, तर त्या बिझनेसमध्ये त्यांनी किती भांडवल गुंतवलंय, त्याच्यामुळे किती नफा होतोय, तोटा होतोय, हे जरा मला माहिती पाहिजे होती. म्हणजे हे बघ श्रीनू, कसं आहे, हे विचारण्यामागचं कारण म्हणजे तुझ्या भविष्याची तरतूद करायची ना मला. ऐका ना बाबा, ऐका. रवांदे लाली कशाक दाबत हातपाय? करू दे गे माका तुझी सेवा, तेवढंच माका पुण्य मिळेल. काय आता बोलूच आहे दहावी सारखी आपली फोन मध्ये असते, काय करता काय कळत नाही. तुमचा तुमका आणि खटपट आमका, त्याच्यातली गत असाही. ह्या करताला मजा आणि आमका भोगूची लागता साजा. काय बोलूची सोय नाही. नाहीतर काय, आपण काय बोललो तर आपण वाईट, हा उमाक लगेच राग येतलो. तर काय सगळं सावळं गोंधळ असा. अगो त्या पोरावर आईशी बापसान काय संस्कारच केले नाहीत. हा बघलस मा, येदे येदे कपडे घालून इकडून तिकडे फिरत असता. काय ते केस रंगवल्यान शी शी शी. हा आहे अगो, कलर करायचा तर मी 10 वेळा विचार करतोय, पण ह्या पोर निळे जांभळे केस करून कसा फिरता बघ. अगो या घरातल्या पोरींवर संस्कार असत. तूच काय माझा निशीपण असा वागूचा नाही. भिकारची ना मेली. नाहीतर काय. आहे त्या वामद्या नाण्याची गाय व्याली ना, पोर अगदी तिच्यासारखाच दिसता. हा अगो नाहीतर काय, आवशी सारख्याच पोर असतला ना. त्या संध्याचा पोर कसा त्याच्यासारख्याच असा. की आहे मी विषय बदलूक बघतोय आणि तू परत परत त्याच विषयावर येतोस. मग हे काय झाला? मी काय घाबरतोय का काय कोणाक? माझा घर असा, मका काय बोलूच आणि काय नाही तर माझा मी ठरवीन. या भुंडुरक्या घाबरतोय की काय मी? हा तू दाब पाय. हा हा दाबते दाबते. मिस्टर श्रीनिवास, सिगरेट? मला संस्कारांवरून एवढं बोलताय आणि इथे हा लपून सिगरेट ओढतोय.
परत माझे संस्कार काढू देत, मग दाखवते यांना यांचे संस्कार. बाहेरला कोणाचा तरी हे खोतांच्या घराच्या आवारातच सापडलंय. मी या घरात आल्यापासून तुम्ही सगळे मला बोलताय, पण तुमच्या घरात तुमचं लक्ष आहे का? मला माहिती आहे कोणाचं आहे. उमाताई, अहो ही असं कसं काय बोली दादांसमोर? हे बरं दिसतं का असं सगळं बोलणं? आणि खरंच जर हे असं असेल ना तर तिने तुम्हाला, निशीला, नाहीतर मला काहीतरी सांगितलं असतंच ना. मंजू, श्रीनू असं वागणार नाही, खात्री आहे माका. पण आज झाला काय? हा, आम्ही या घरात परका ठरलो ना. अगो, माझ्या लेकावर आरोप होतात, माझी मेलीची मस्करी करतात, मी सहन केले, पण माझ्या मुलाक बोलतात, ते कसा सहन करू? अगं तू तरी सांग ना, काय चाललं ना? उमा, ह्याचा सगळा चालला आता तुका पटतं काय? अगो ह्या पोर हाईला आणि माझ्या गोकुळासारख्या घराचा वाटोळा केला, सगळं वातावरणच बदलून टाकलं. तो एकदा तोंड घेऊन ऐसून जातला जाणार कोण? बघत काय उभे राहलात? कुणाच्या कशाखाली घात जातलो हा? घेऊन जावा ऐसून सगळा. काय करू याचं? कुठे टाकू याला? इथे कुठे टाकलं तर आणि कोणाला दिसलं तर परत वाट लागायची. त्याच्या आधी शिनूला इथेच पकडला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की बाबा माझं नाव कुठे घेऊ नको. जावयानो, हट हट. काय हो? कावळे किती झाले जायचे बघा. बघा तुम्ही काय त्यांच्याशी गप्पा मारतात? काय झालं जायचे? तुम्ही का बाहेर आलात? आत बसून विचार करून करून ना डोक्या गरगराक लागला माझा. त्या पोरान काय तमाशा केला बघलास ना? जोपर्यंत माझं शिनू येऊन त्या सिगरेटशी माझा काही एक संबंध नाही असं सांगतो ना, तोपर्यंत डोक्या काय थाऱ्यावर येऊचा नाही माझा. मी पण श्रीनूचीच वाट बघतोय. काय त्याला समजावलं पाहिजे की बाबा हे असं चांगलं नाही, व्यसन करणं चांगली गोष्ट नाहीये. असं तुम्ही समजावतालास त्या का? जावयानू, जर तुमच्या प्रभावान माझं नातू चुकीच्या मार्गावर गेलो असत ना तर बघा सांगून ठेवतोय. काय बोलताय द्यायची? आपला श्रीनू काय असतच आहे? उलट त्याच्यावर प्रभाव त्याच्या दादा मामाचा आहे. आता बोला. होय तर त्याच विश्वासान वाटतं त्यानं असा केला नसत म्हणून. माझ्या पोरावर आजपर्यंत कुणी असा आरोप नाही केलो, पण त्या पार त्याच्या डोक्यात ना काय शिस्तता कळणार नाही. स्लो सूड उगवता जाणार कोण? माझं तर त्या पोरीवरच संशय असा. त्याच्या बापाशीच फोन लावू खोयो. या घराचा संस्काराचा अर्थच तुला कळला नाही. तर यापुढे काय करायचं हे मी ठरवणार आहे. दादा, दादा असं काय बोलतोस? अरे तुझ्या नावाचा जप करतो तो. हा, तू सांगितलेलं सगळं ऐकतो. श्रीनू असं काय चुकणार नाही. श्रीनू, अरे तू तरी बोल ना, ते का सगळं खोटं? अरे बोल. बघा माहित बघा, तू तुझ्या दादा बाबा समोर काही एक बोलणार नाही, त्याचा विरोध पण करणार नाही, पण तू न केलेल्या चुकीची शिक्षा कशात भोगतोस? बोल, सगळं खोटं खोटं बोलताय. बोल ना श्रीनू. श्रीनू, तू सिगरेट ओढली नाहीस असं म्हणतोयस, पण तुझ्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतंय की तू काहीतरी लपवतोयस. काय लपवतोयस ते सांगायची हिंमत तुझ्यात नाहीये. त्यामुळे तुझी शिक्षा आता ही असणार आहे की तू पुढचे 2 दिवस खोतांच्या घरचा भाग राहणार नाहीयेस.
बाहेर राहायचं, बाहेरच थांबायचं. जेवणाचं ताट सुद्धा तुला बाहेर दिलं जाईल आणि झोपायचं पण बाहेरच. या 4 भिंतीच्या आत आपण राहायला लायक आहे का नाही याचा विचार करायचा आणि मगच हा उंबरा ओलांडायचा. हा सगळा तुझ्यामुळे झालेला. सांगत होते तुका ही पोरगी घरात नको म्हणा, नाही ऐकला. अगो आज माझ्या श्रीनूक बाहेर काढला आणि उद्या आमका काढत. एक दिवस हिच्यामुळे या घरात तडे पडतील, अगो नाती दुरावतील. सगळं याच्यामुळे झालेला. आपलं स्वतःच दाणं खोटं आहे का नाही ते पहिलं बघ, मग दुसऱ्यांची उणी काढ. अरे दादा तू या बाहेरच्या पोरीसाठी तुझ्या बहिणी. आई थांब. आजपर्यंत मी दादा मामाचा शब्द खाली पडू दिला नाही. आजही त्याच्या शब्दाचा मी मान ठेवेल. तुम्ही ज्या संस्कृतीबद्दल कल्चरबद्दल इतकं बोलता त्याच्याच विरोधात कोणी तुमच्या कल्चरमध्ये वाढलेलं जात असेल तर मला माहिती आहे कोणाचं आहे. तुम्हा सगळ्यांचा लाडका श्रीनिवास. तू सिगरेट ओढले नाहीस असं म्हणतोयस, पण तुझ्या डोळ्यात मला स्पष्ट दिसतंय की तू काहीतरी लपवतोयस. त्यामुळे तुझी शिक्षा आता ही असणार आहे की तू पुढचे 2 दिवस खोतांच्या घरचा भाग राहणार नाहीयेस. अहो पान वाढतंय तुमचा. बाकीचे सगळे जेवले? तुमच्याशिवाय कोण बसत पानावर. सगळ्यांना जेवण उरकून घ्यायला सांगा आणि बाहेर असत त्यांना पण सांगा. शिक्षा केलास तरी त्या माणसावरचा जीव काढून घेता येत नाही तुमका. कशा केवढे कठोर वागतास. जसा निशी तुमच्या काळजाचा तुकडो तसा श्रीनू पण काळीच हा ना तुमचा. मग तरी दरवेळी गोंजारून चालत नाही, कधी कधी कठोर पण व्हावं लागतं. पण श्रीनून कायच केलेला नसताना त्याका कशाक शिक्षा करतास. तुमका पण माहिती आहे श्रीनू निर्दोष आहे. माफ करा त्याका, बोलवा घरात, बाजूक बसून जेवूक सांगा. करा ना माफ, विसरा सगळा. आपल्या घरावर आपल्या संस्कारावर प्रश्न उभा राहिला, बोट ठेवला गेला तरी तुम्ही सांगताय विसरा सगळं. ओवी असा काय करीत याची कल्पनाच नव्हती माका. त्याचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असणार. आणि तो फोटो ता मका काय माहित नाही, पण श्रीनू अशी चूक करणारच नाही. मी बोलते ओवीशी. गरज नाही. पण असो अपमान करायचो नाही. तू आज मका दाखवून दिलंस मी या घरासाठी परका असायचा. गो माझ्या लेकाक एकटा पाडलोस. दया असं काय करतास. नका एवढा त्रास करून घेऊ. त्रास होता गो, त्रास होता. आऊस म्हणून त्रास होता, या घराची लेक म्हणून त्रास होता. अहो लालिताई, अहो या वयात असं होतच. आता बघा, श्रीनू शिकायला बाहेर होता, तिथे आपलं लक्ष होतं का त्याच्याकडे. दापोलीला पोरांच्या नादाला लागून तो असं काहीतरी करायला लागला असेल. पण आता तो सुधारेल कसा हे आपण बघायला हवं ना. मंजू, तू काय बोलतेस. आपलं श्रीनू आपल्या पाठीमागे पण असं काही चुकीचा वागणार नाही, समजला. वाह, असा बोलायचा म्हणजे दाखवता येता अंको किती काळजी असा ते. लालिताई, अगो हा सगळा कोणामुळे घडता ते कळता ना तुका. तुझ्या बहिणीच्या लेकीमुळे. लालिताई, हो तिचं पण काहीतरी गैरसमज झालं असणार. ती अगो
घे बाय म्हणजे तुझी भाची पण बरोबर आणि माझं श्रीनू पण बरोबर. हा गो कोणाच्या तरी एकाच्या बाजूला उभी राह. नाही नाही, आज ना तू तुझं खरं रूप मका दाखवून दिले हा. तू का तुझ्या भाचीचो जास्त पुळको असा. अगो तिने आधी माझ्या लेका खोलीतून बाहेर काढला आणि आज घरातून बाहेर काढला. चांगला पण आता आमका आमची सोय बघूक होईल. काय झालं? ओवी, ते मगाशी आत्या बोलली ना ते. नाही इट्स फाईन. मी फायनली ठरवलं आता. कुणीही काहीही बोललं ना तरी मनाला लावून नाही घ्यायचं. आणि हे माझ्यासाठी नाही बोलणाऱ्यांसाठी. कारण पुन्हा मी उगाच काही बोलले तर सहन होणार नाही त्यांना. अगं पण कुणी जेवायला मागत नाहीये, काय बोलायचं हे कळत नाहीये. बरं कसं बोलायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय, म्हणून ते तुला बोललीये. पण आता त्यांना कळलं असेल ना मी जेव्हा जेवले नाही तेव्हा माझी अवस्था काय झाली असेल. सी, एखाद्याला त्याच्या संस्कारांवरून बोलणं खूप सोपं आहे. सहज बोलून जातात, पण त्या माणसाला माहिती असतं की ते बरोबर आहे की चुकीचं. मी हेच बोलतेय तुला की श्रीनूच्या बाबतीत पण असंच झालंय. तू नाही ग असं वागणार. तो कसाही वागला तरी माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि माझ्याकडे एक बोट दाखवण्याआधी आपल्याकडे 4 बोट असतात हे लक्षात ठेवायला हवं ना. काय झालं? असं का बघतेस? तू एवढं थेट कसं काय बोलू शकतेस? का नको बोलू? बाहेर झोपणार आणि आम्ही शांतपणे आतमध्ये झोपणार कसं वाटत असेल मला. नाही ठीक आहे. नाही मी आता दादाला सांगून टाकतो सगळं. बाबा बसा बसा बसा. असं काय करताय बाबा? लहानपणी माझ्याकडनं काहीच चूक झाली नाही असं तर झालं नसेल ना. हा पण तेव्हा तुम्ही मला सावरलं असेल, तुम्ही समजून घेतलं असेल, तुम्ही माफ केलं असेल ना बाप म्हणून. मग आता मी तुमच्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही. बा, या घरात जावयाला एक मान आहे आणि तो जराही कमी झालेला मला नाही आवडलं. रेनू, मोठा झालायस तू. बापाची चप्पल घालणे इतका मोठा झालायस तू. पण मला बापापेक्षा मोठा झालायस रे तू. बाबा माफ करते मला. माफ कर रे मला. माफ कर. म्हणजे श्रीनिवासची काहीच चूक नाहीये तरी तो त्याच्या बाबांसाठी शिक्षा भोगतोय. आणि हे सगळं माझ्यामुळे होतं. बाबा काय झालं? आलो मी. खोटं आहे काय? सांग ना खोटं आहे. अगं माझी या घरातून पाठवणी झाली. वाजत गाजत या घरातून बाहेर गेलोय मी. पण ज्या घरात गेलोय त्या घर जमीन सगळा गमावलाय.
अगो माझा नाईलाज म्हणून या घरात राहतोय. माझ्या भावाने मग आधार दिले नाही असं नाही, पण आता कुठल्या तोंडाने या घरात राहतोय असं वाटूक लागला मका. माझा ठीक आहे गे, माझ्या नशिबाचे भोग म्हणून मी गप्प बसलं. पण माझ्या पोराची पण तीच अवस्था. या घरात त्याचं स्थान आश्रित असाच. अगो माझा श्रीनू सगळ्यांसाठी राबता, या घरासाठी राबता. कोणाक एक शब्द उलटून बोलला नाही, सगळ्यांच्या गरजेसाठी उभं राहता, सगळ्यांका जीव लावता. इतका सगळं केल्यावर पण नाती कमी पडतात. उरता काय फक्त हक्क? हा, माझ्या श्रीनूचा या घरावर काय हक्क? सांग ना. आम्ही काही झाला ना तरी परकच गो. खोली बाहेर जा म्हटला की बाहेर पडायचा, घराबाहेर जा म्हटला की उंबरट्या बाहेर पाऊल ठेवायचा आणि निघून जायचा. अगो लाली, कशा कसा बोलतस गो? शिनू काय बाका परको असा? जसा माझा निशी डुकू तसंच श्रीनू पण माझा नातू असा ना गो. आणि आणि खोली मिळवून देण्यासाठी त्याच्या बाजून मी बोललेलंच की नाही. पण झाला काय आज? माझ्या श्रीनू घराबाहेर पडूचा लागला. आता या सगळ्या सहन होत नाही गे बका. अगो तुझ्याशी म्हणून मोकळेपणात बोललोय मी, पण प्रेम असा तर सांगून पुरत नाही. माझ्या श्रीनू अधिकार वया, हक्क वया, स्थान वया. ता जर असताना तर आज माझ्या श्रीनू कसा बाहेर बसूचा लागला नसता. आले काय शांत राह, काळजी करू नको. मी श्रीनूक त्याच्या हक्काची आणि अधिकाराची जागा दिलंय. कसा? अगो कधीतरी माझ्या श्रीनूचं लग्न होतलं, त्यानंतर त्याच्या बायको कडी पोरांका घेऊन आम्ही काही याच घरात राहतलंय. लहानपणी माझ्या हातून पण खूप मोठी चूक झाली होती. मी खोटा बोलला होता, त्यासाठी दायचीने माका शिक्षा दिली होती. त्या शिक्षेनेच दादा खोटा घडवला. खोटा बोलायला जमत नाही आणि खोटा सहन होत नाही. श्रीनूला पण वाईट वाटत असेल की दादा मामाने असा का केला, पण या शिक्षेमुळेच त्याला पुढे जाऊन जगण्याचं तत्व कळेल. श्रीनू पण तुमच्याच पावलावर पाऊल ठेवत याची खात्री आहे मका. पण उमा, या सगळ्या कोणामुळे झाला याचा पण विचार करा. चल तू कस लागलो. श्रेणू बाय बाय. चल जायचे. येते. श्रीनू बाय. हो. घरातली कामा केली ना की या सगळा करूची गरजच नाही. छाया चल. या जा काय चार चौघात करतस ना, तर आज जाऊन कर. काय ता परदेशी फॅड. नाही द्यायचे. हे परदेशातलं फॅट नाहीये, हे आपल्या मातीतलंच आहे योगा. दादा कसे सकाळी चालत चालत जातात वॉक करायला, व्यायाम करायला. आपल्या घरातलं कोण करत नाही. अरे मस्तपैकी असं उठायचं, सकाळची कोवळी उन्ह अंगावर घेत योगा करायचा, असं व्यायाम करायचा असतो. काय जावं यानु, तुमका ह्या जा काय करता तर चांगला वाटता ना. म्हणजे तुम्ही किती करणार नाही योगा? नाही मी करणार आहे, पण एक जरा लकी माझी तारीख ठरली ना की मी सुरू करणार. हो
काय करताय तुम्ही हाय सर? सांगतोय दाईचीला. या जावयांका योगा करूचो हा पण त्यासाठी या घरात परवानगी घेऊ खोय ना. लाली बराबर बोलतोय मी. बरं असंच ना. हा झोप लागली काल. जा आवरून घे, मी तुझ्यासाठी दुधात साखर घालून दूध आणते. हा ट्रकवाल्यांचा प्रॉब्लेम झालाय, त्याचं काय करूचा? दादा मामा आता आज रात्री मीटिंग ठेवतोय, आजच काय तर चोक्ष लावून टाकू. हा मग तू बोलतोयस ना त्यांच्याशी? हो हो हो. आणि त्यांना सांगून घ्या. जेवताना पण शांत होतस आणि नंतर खोलीतच निघून येलास. मग घरामध्ये काय चाललंय तुमका नव्याने सांगायची गरज आहे का? आजवर रघुनाथ खोतानं कोणा निर्दोष माणसाला शिक्षा तर सोडाच, पण साधे बोल सुद्धा लावले नाहीत. आणि आज माझ्याच घरात माझ्याच भाच्याला त्याचा काहीही दोष नसताना शिक्षा केला. आणि त्या पोरान पण काहीही न बोलता शिक्षा भोगला. आज जर सत्य सगळ्यांसमोर बाहेर आला नसता ना, तर आयुष्यभर मी स्वतःला दोष देत राहिलो असतो. त्या पाहुणीच्या हलगर्जीपणामुळे मी माझ्या श्रीनूला 2 दिवस घराबाहेर ठेवला आणि याची सल माझ्या मनात कायम राहणार. असा वागत मला खरंच वाटला नव्हता. चुकलं त्याचं पण. माका तुम्हाला ह्याच सांगायचंय, या आपल्या खोतांच्या भरल्या घरात असं पुन्हा होता कामा नये. उमा माका सांगा, तुम्ही रोज पान वाढताना कोशिंबीर, लोणचा, भाजी यांचं आपलं स्थान असतं. मग लोणच्यासारखी गोष्ट पानाच्या मध्यभागी आणून ठेवली तर चालतं नाही ना? आज लालीनं सगळ्यांसमोर पाहुणीक शिक्षा द्या असं सांगितलं, पण मी गप्प बसला. कारण 4 चौघात पाहुण्यांचे वाभाडे काढायचे संस्कार खोतांचे नाहीत. त्या पाहुणीवरती मला आपले संस्कार लादायचे नाहीये. आणि त्यांचे परदेशी संस्कार माका आपल्या खोतांच्या घरात नकोय. कळते तुमका? खूप झाला पाहुणचार. अगं आता त्याची कामा संपली काय? श्रीनू, या खोबऱ्याच्या वड्या दिनकर भाऊजींच्या मुलासाठी. एवढं पास झालो हा तर त्याचं तोंड गोड करू वया ना. बराबाई तुका आठवला, बाकीच्या कोणाक आठवला नाही. मला आपण सगळेच जात आहोत तर ओवीक पण सांग ना, ती पण येईल. हा सांगते का? नाही पण त्याचा अवतार बघून गाव आपल्या नाव नाही ठेवणार ना. ता बघा मग ये. हो आत्या, मी तिला नीट तयार करते. उमा, हा तू तयार झालंस ना?
नाही द्यायचे, अजून 2-4 कामं आहेत. ते कपडे वाळत घातलेले आहेत ना, ते काढू आहेत. पावसाचा काय खरा नाही, कधी पण येत. आता घरच्या लक्ष्मी कामा काय कमी असतात काय? मी काय म्हणते, तुम्ही सगळे पुढे होतास काय? कामं रवलेली आहेत ना 2-4, ती आटपून घेते आणि येते मागून. उमाताई, मी पण थांबते. नाही गो मंजू, डुगू गेलो ना, तू पण जा जा जा. ह्या काय दादा पण तयार होऊन आला. दादा, उमा म्हणते की ती मागणं येतंय, आपण निघायचं काय? तुम्ही सगळे पुढे जावा, मी उमासाठी थांबतो. लाली, चला चला आपण निघूया. आता लक्ष्मी मागे राहिल्यावर नारायण कसा पुढे येईल? नाही चला 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 निघूया. चला चला. शेनू, शेनू, मी दादा मामा काही बोल नको. घेऊन जा सगळ्यांना. ओवी, तू ना हा ड्रेस घाल, हा छान वाटेल. चल आवर पटकन, आपल्याला जायचंय ना देवळात. कशाला? आपल्या घरातल्या सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवलंय. पण मी तू पण या घरातलीच आहेस. चल पटकन आवरून तयार हो. आणि हो, श्रीनू पण येतोय. हा चल. यू मीन श्रीनिवास? हो. तू कशाला येतोय? आपण जाऊ ना. अगं आपण जाऊच, पण आपल्या बरोबर कोणीतरी हवं ना. आणि हो, श्रीनू एवढाही वाईट नाही. हा बघ, त्याच्याविषयी तुझा गैरसमज होता, तू दूर झालाय ना आता. तरी मी तुला सांगत होते, पण तू तर माझं ऐकून घ्यायलाच तयार नव्हतीस. श्रीनू ना लाखात एक आहे. शुअर? लाखात एक आहे ना, पण तो त्याच्या आगाऊपणामुळे. अगं खरंच तो चांगला मुलगा आहे. तुमच्यासाठी असेलच, पण माझ्यासाठी नाही. आणि तो माझ्याशी कसा वागतो त्यावरूनच मी त्याला जज करेन ना. ओवी, अगं तू श्रीनू बद्दल पुन्हा काहीतरी गैरसमज करून घेतेस. ऍक्च्युली ना मला हळूहळू कळतंय तो एक्झॅक्टली कसा आहे. बाहेरून वेगळा आणि आतून वेगळा. ऐक ना, आपण ना यावर नंतर बोलूयात. तू आवर ना ग पटकन. ओके ओके आवरते, पण मी तुझ्यासोबत येईन ना, त्या श्रीनिवास सोबत नाही. बरं, तू माझ्यासोबत ये, पण आत्ता चल ना. ओरडतील लोभी, चल ना पटकन आवरून घे. आणि तुला काही मदत करू का? माफ करा बघा, पण मी फक्त तुम्ही माझ्या जागेवर असतास तर काय केलं असतास हाच विचार केलाय. इतक्या वर्षात या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी तुमका कर्तव्य पार पडताना बघितलंय मी. कर्तव्य भावना काय असतात तुमच्याकडे बघून शिकलंय. एक बहीण म्हणून जर मी कर्तव्य निभावण्यात कमी पडले असते, तर एक माणूस म्हणून चुकले असते मी. तुमची बायको कर्तव्यात कशी चुकाल? आपल्या तत्वांसोबत नाती सांभाळताना बघितलंय मी तुमका, आणि एका नात्यासाठीच हा निर्णय घेतलाय मी. तुमका सांगूक वया होता तर खरंच चुकलं माझं. विश्वास ठेवा माझ्यावर. तुमका सांगूच सुद्धा वेळ नव्हता माझ्याकडे. वेळ होता उमा तुमच्याकडे. आता वेळ गेला तो. मावशी म्हणून कर्तव्य निभवताना निशीची आई म्हणून तुम्ही कमी पडलास. उमा, तुमच्या लक्षात येत नाहीये त्या पोर आपल्या घरासाठी धोकादायक आहे.
आपल्या निशीला ज्या जगापासून मी लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते जग तुम्ही तिच्या जवळ आणून ठेवलंय. आणि हे सगळं करताना एक बायको, एक सून आणि एक आई म्हणून तुम्ही कमी पडलात. होय, तुम्ही कमी पडलात. नाही पडले आणि कधी पडणार पण नाही. ज्या दिवशी ही उमा रघुनाथ खोत तिच्या कर्तव्यात कमी पडली त्या दिवशी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.